याला घाबरायची गरज नाही. याला जर घाबरून राहिलो तर तहानेने असेच मरून जाऊ. त्यापेक्षा लढून मरूया. काही होणार नाही रे, कोणीही पुढे येणार नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत, भीती आपल्याला शोभत नाही. जा तुम्ही पाणी घ्या. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सदाशिव, तू ठीक आहेस ना? रंजित, किती ओरडतोस? हे बाई येऊन जाते गावकऱ्याला. जा घेऊन चाल पटपट. चला निघा. हे रे, आले का तुमचे स्वामी तुम्हाला वाचवायला? तुम्ही दोघांनी ब्रिटिश सरकारशी द्रोह केलाय. याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे. फार स्वामी स्वामी करत होतात ना रे. काय आज स्वामींचा प्रकट दिन आहे ना? हा, मी तर असं ऐकलं की त्या फुलाला ते वारून टेकलं की तुमचे स्वामी प्रकट होणार. मग त्याच ठिकाणी तुम्हाला देहदंडाची शिक्षा देतो. बघू दे ना तुमचे स्वामी तुम्हाला वाचवतात का ते. बघतो स्वामी वाचवतात का तुम्हाला ते. स्वामी स्वामी करताय ना. रणजित, जगात कोणालाही आव्हान दे, पण स्वामींच्या भक्तांना, स्वामींच्या कृपेला आणि स्वामींना कधीच आव्हान देऊ नकोस. रणजित सावकार असं करू नका हो. सावकार असं पाप आधी घेऊ नका. दुष्काळाची परिस्थिती. रणजित सावकार, अधिकाराचा गैरवापर करू नका. पाप करू नका. लोकांचे शिव्या शाप तळतळाट घेऊ नका. आशीर्वाद मिळवा. सत्ता काय हो, क्षणिक असते, पण पापाचा डाग हा कायम राहतो. आशीर्वाद कोणाचे? तुमच्या त्या स्वामींचे? स्वामींचे? अरे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या? बोला ना, कोणाचा आशीर्वाद? स्वामींचा. स्वामींचा आशीर्वाद. कुठे आहेत तुमचे स्वामी? सांगा ना. कुठे आहेत स्वामी? कुठे आहेत? बोलवा, बोलवा तुमच्या स्वामींना. बोलवा ना, बोलवा. तेच म्हणते मी रणजित सावकार, स्वामींना बोलवा. सुंदरा मावशी, सांगून टाका बघू यांना स्वामी कधी येणार आहेत ते. तुम्हाला माहिती आहे ना, सांगाच यांना. बोलवा, बोलवा तुमच्या स्वामींना. बघू दे ना वाचवतात का तुम्हाला ते आज. सावकार थांबा, थांबा. आपण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं ना तर यांना एका क्षणात चिरडून टाकू. पण मग ह्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? भक्ती म्हणजे शक्ती, पण तिचा संयमाने वापर केला ना तर ती दिव्य ठरते. आपल्याला यांना भानावर आणायचे.
ब्रिटिश सरकारला भानावर आणायचे. आपल्या स्वामी भक्तीला, आपल्या स्वामी देवांना आव्हान देत आहेत नाही. मग चला करा सुरू. स्वामी देवांना इतक्या आर्ततेनं हात मारा ना की स्वामी देव धावून आलेच पाहिजेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 अरे थांब ना, ए बाबा थांबा ना, थांब ना, भगत थांब. श्री स्वामी समर्थ. थांब ए. श्री स्वामी समर्थ. ए, श्री अरे थांब ना बाबा, ए डोक्यानं बोलू, थांब. श्री थांब ए. स्वामी थांब ए. समर्थ. अरे हे बघा, लोखंडी खांबाला पालवी फुटली. हे कसं काय शक्य आहे? स्वामी देवांनी संकेत दिला. वारुळाला फुलांनी स्पर्श केला. रणजित सावकार, स्वामी देव प्रकट होणार. स्वामी देव प्रकट होणार. स्वामी देव प्रकट होणार. आता तुमच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा. तयार राहा स्वामी देवांच्या कोपाला. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जेव्हा जेव्हा मनुष्य जातीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा तेव्हा शाकंभरी रूप लोकांच्या कल्याणाकरता धावून आला आहे. आमच्या लेकरांना आम्ही अन्न पाण्या वाचून कधीच तडफडू देणार नाही, कधीच नाही. स्वामी, या रणजितने लोकांना खूप त्रास दिलाय. स्वामी, भक्तांचा अपमान केलाय. स्वामी, स्वामी, याला शिक्षा झालीच पाहिजे. हो स्वामी देवा, यांना शिक्षा झालीच पाहिजे. खूप त्रास दिलाय यांनी सगळ्यांना. हो स्वामी, याला शिक्षा व्हायलाच हवी. याने खूप त्रास दिलाय सगळ्यांना. मी तर म्हणतो सुळावर चढवा याला. स्वामी, याला सोडू नका, शिक्षा द्या. खूप अत्याचार केलाय याने. त्याला इतकी सोपी शिक्षा नाही द्यायची. रणजित, तुझी शिक्षा हीच
की तू कितीही खाल्लंस तरी तुझी भूक भागणार नाही आणि कितीही पाणी प्यायलास तरी तुझी तहान शमणार नाही. काहीही वेळ काढूपणा चाललाय नुसता. पोटभर नेहारी करून आलोय मी. मुरड का भरायला लागले? ऐक, जठराग्नी पेटलाय माझा. मला मला भूक लागली आहे. भूक लागली मला ना. खायला पाहिजे काहीतरी आता. भूक लागली. अरे मला मला ताण पडा लागले रे. मला भूक लागली. मला खायला दे ना काहीतरी. मला भूक लागली. बघतो काय माझ्याकडे. भूक लागले. भूक लागले. ताण लागले. भूक लागले. भूक लागले. माझी ताण भागत नाही. कसं कोरडा पडायला लागला. असं काय होतंय मला. मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागले. भूक लागले. मला खायला द्या ना.